सातबारा मोहीम अंतर्गत मौजे सुराई चुडाणे अक्कलकोस ग्रामपंचायत कार्यालयात आज चावडी वाचन। मालपूर प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे। सिंदखेडा तालुक्यातील सुराई चुडाणे अक्कलकोस या ग्रामपंचायत इथं आज सकाळी 11 वाजता सुराई इथं चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्याप्रसंगी सुराई ग्रामविकास अधिकारी सागर भदाणे व सरपंच उज्जैनबाई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी मौजे सुराई चुडाणे अक्कलकोस सज्जाचे तलाठी व कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी अश्विनी सोनवणे यांनी चावडी वाचन करून शेतकऱ्यांना जिवंत सातबारा वाचनाचे महत्त्व पटवून मैताचं नाव वाचून दाखवले व त्याची नोंदही घेतली। त्यावेळी उपस्थित शेतकरी मुकुंदा गिरासे, श्याम ठाकरे, भैया जाधव, अंबालाल जाधव, कैलास गिरासे, सुरेश पाटील, पांडुरंग कोळी, प्रियंका धनगर, प्रभाकर धनगर आदी शेतकरी उपस्थित होते। शासनाच्या परिपत्रकानुसार 3 तारीख ते 5 तारीख पर्यंत चावडी वाचन कार्यक्रम राहील व 6 तारीख ते 20 तारीख वारसा संबंधी सर्व कागदपत्रे तयार केले जातील, अशी माहिती तलाठी अश्विनी सोनवणे यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलताना दिली आहे। त्या म्हणाले की आमचे मालपूर सज्जाचे तलाठी नारायण मांजोळकर आप्पांचं अनमोल मार्गदर्शन लाभले। ज्ञानेश्वर कोळी, रेखाबाई युवराज कोळी, वसंताबाई बाबूराव कोळी, सुनंदाबाई नामदेव कोळी, अंजनाबाई दिलीप कोळी, आरसतोळबाई वर्तीचंद कोळी, मनसुळाबाई पंडित कोळी, हिरालाल पंडित कोळी, नारायण तुळशीराम कोळी, हरी तुळशीराम कोळी, शामराव तुळशीराम कोळी, मीराबाई बन्सीलाल माळी, सुखदेव रोहिदास कोळी, श्रावण काशीराम पाटील, पुरुषोत्तम देवदास पाटील, शानाभाऊ दादा कोळी, कोकिळा दयाराम कोळी, लोटन काशीराम कोळी, सरूबाई रतन कोळी, सोनू मंजी कोळी, देवीदास अंबर कोळी, रमेश भाऊदास कोळी, उज्जैनबाई मच्छिंद्र कोळी, कल्पनाबाई राजेंद्र कोळी, सिंधुबाई चिंतामण गोडसे, मोतीलाल कुंडलिक गोसावी, संतोष कुंडलिक गोसावी, रामसिंग सोमा कोळी, शांतीलाल दत्तू पाटील, रोहिदास अंबर कोळी, आसाराम सखाराम कोळी, नागबा पंढरीनाथ देशमुख, काशी नागबाबाई महेश। आडूळ इथं पाणी टंचाईच्या झळा। आडूळ प्रतिनिधी सिराज बागवान। पैठण तालुक्यातील आडूळ इथं उन्हामुळे पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे महिलांच्या डोक्यावरचा ताण वाढला आहे। गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे आडूळ गावातील प्रमुख विहिरींचं पाणी आटत चाललंय। परिणामी महिलांना लांबवरून पाणी आणावं लागतंय। येथील जुने पाझर तलावातले पाणी सुद्धा अल्प प्रमाणात झाल्यामुळे गावातील अनेक बोरवेल्स व विहिरींचा तळ गाठला आहे। तर या गावातील माजी सरपंच रुस्तमराव पाटील वाघ यांचे एक खाजगी वॉटर फिल्टरचं दुकान आहे। त्या वॉटर फिल्टरमधून जे वेस्टेज पाणी येतं त्या पाण्याचा वापर हे महिला धुणे भांडी व वापर करण्यासाठी आपल्याला नेताना दिसत आहे। या वेस्टेज पाण्याचा वापर 2 ते 3 वर्षापासून या पाण्याचा वापर महिला करत आहेत, त्यामुळे या गरीब महिलांचा फायदा होत असताना दिसत आहे। कॅमेरामन इकबाल शेख, GS9 न्यूज। सिल्लोड तालुका येथील घटनांना इथे ईदे मिलाद कार्यक्रमात अध्यक्ष वाजिद कादरी यांचं प्रेरणादायी भाषण। घाटनांद्रा प्रतिनिधी अमजद कुरेशी। जमाते इस्लामीच्या वतीनं बस स्थानक येथे आयोजित भव्य ईद मिलन कार्यक्रमात अध्यक्ष वाजिद कादरी यांनी सामाजिक एकता, धार्मिक सौहार्द आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर आपले विचार मांडले। रमजान महिन्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की हा त्याग, संयम आणि समाजसेवेचा महिना आहे। उपवासामुळे आपल्याला भुकेचे आणि तहानाचं महत्त्व कळते, गरीब लोकांच्या वेदना समजण्यास मदत होते। त्यांनी समाजातील सर्व लोकांना, गरजूंना मदतीसाठी सदैव पुढे येण्याचं आवाहन केले। अध्यक्षस्थानी आपल्या प्रेरणादायक भाषणात ईद हा केवळ सण नसून बंधुत्व आणि सहकार्याचं प्रतीक असल्याचं सांगितले। त्यांनी सर्वांना एकत्र राहण्याचा आणि समाजात शांतता प्रस्थापित करण्याचा संदेश दिला। कार्यक्रमाचा समारोप शेख सलीम यांनी तर आभार प्रदर्शन यांनी करून केला आणि सामूहिक प्रार्थना व सर्वांना ईदच्या शुभेच्छासह करण्यात आला। वाजिद कादरी यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली। आपण असाच या सर्व काही गोष्टी करत गेलो आणि आपलं मूळ कर्तव्य विसरलो तर
कुठंतरी आपण बॅकफूटमध्ये जाऊ. तर मी हे सांगत होतो की आपल्या देशाचं जे वैशिष्ट्य आहे, अनेकता में एकता, और ये शीरखुर्मा आणि ईद हे आनंद पर्व. समाज बड़ा नहीं, मेरी पार्टी बड़ी नहीं, बड़ा कौन? अल्लाह. अल्लाहू अकबर. म्हणून मी नेहमी म्हणतो, तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगितलं तर मशिदीतून अजान होते ना, त्याच्यामध्ये म्हटलं जातं भगवंत महान आहे, भगवंत सर्वश्रेष्ठ आहे, भगवंत सर्वश्रेष्ठ. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. वेगळा संदेश. आणि महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या, पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं की जेव्हा अजान दिली जाते तेव्हा जेवढे काही चेटूक, जादूगर, काला जादू करणारे, राक्षसी प्रवृत्तीचे लोक, जिन्नात, भूत, प्रेत सर्व पडून जातात. म्हणून जिथे जिथे मस्जिद आहे आणि मशिदीमधून अजान देते, आपण ऐकत असाल कुत्रे ओरडतात त्यावेळी, कारण की तिथून ज्या काही राक्षसी प्रवृत्ती असतात त्या शैतानी प्रवृत्ती पडून जातात. फार महत्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी ही जी भारतभर संघटना स्थापन झालेली आहे, या संघटनेच्या माध्यमातून जर आपण पाहायचं समजलं तर या संघटनेमध्ये सर्व प्रकारच्या भाषेतून यांची या संघटनेविषयीची माहिती आणि सर्व जगाची जी माहिती आहे त्या संघटनेच्या वतीनं आपल्याला मराठी असो, इंग्रजी असो, आत्ताच बानिका पठाण साहेबांनी सांगितलं की सगळ्या भाषेतून ही संघटना हे आपले पुस्तकं प्रकाशित करून सर्वांना याची माहिती कशी व्हावी असे प्रयत्न करत आहेत. आत्ताच मागे इब्राहिम सरांना माहिती आहे की एक गाडी येऊन गेली, त्या गाडीमध्ये अतिशय कमी दरामध्ये सर्व भाषातून जे पुस्तकं होते त्याचं वाटप त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी देखील त्यांच्यापासून 2-3 पुस्तकं घेतली आणि त्याचा थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर खरोखरच ही संघटना एक चांगल्या प्रकारचं काम, सर्व जाती धर्मांना एकत्रित आणण्याचं काम ही संघटना करीत आहेत. त्यामुळे या संघटनेचं एवढं कौतुक करावं तेवढं कौतुक खूपच कमी आहे. आणि घाटनांद्र्यामध्ये ISO संघटनेच्या मुळेच हा ईद मिलन कार्यक्रमाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो. त्याबद्दल मी या संघटनेचे खरोखर आभार व्यक्त करतो. आणि ईद मिलन कार्यक्रमातूनच सर्वांना आपल्या एकमेकाविषयी जे प्रेम असतं ते उत्पन्न होतं. त्यामुळे या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो. आणि मला जे 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी या सर्वांचे आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा सर्व या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांना ईद निमित्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रयत्न खूप चांगला आहे आणि या प्रयत्नाला आम्ही खतपाणी घातलं पाहिजे. कारण की समाजामध्ये कट्टरता, दोन्हीकडच्या बाजूची समाजातली कट्टरता हे मानव जीवन संपवण्यासाठी कारणीभूत ठरत असते. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे सांगितलं की ईश्वर एक आहे, अहो तो एकच आहे, त्याला दुसरा पर्याय नाही. आमच्या सनातन परंपरेमध्ये सुद्धा ईश्वर एकच मानतात, परंतु त्याचं वेगवेगळ्या कालखंडामध्ये, परिस्थितीमध्ये मानव जीवनासाठी घेतलेले अवतार हे जनकल्याणासाठी होते आणि येथून पुढे सुद्धा जनकल्याणासाठी ते अवतार होणारच आहे. ईश्वर तत्व हे कधीही संपणार नसतं. काळ, वेळ, परिस्थितीनुसार, परिस्थिती सापेक्ष निर्णय हा ईश्वराला मानव जीवनाचं कल्याण करण्यासाठी घ्यावाच लागतो. आणि म्हणून परिस्थितीनुसार एक सुदृढ सशक्त असा एक भक्त तो आपल्या परीनं निर्माण करत असतो. गीतेमध्ये तर त्याचे प्रमाण आहे, अहम ब्रह्मास्मी, मी स्वतःच ब्रह्म आहे, माझ्यामध्ये ते ईश्वर तत्व आहे आणि मी माझ्यातला ईश्वर जागा करू शकतो. तो ईश्वर तुमच्या आमच्यातला जर जागा झाला आणि माणसाला माणूस म्हणून आपण पाहायला लागलो तर हे जग सुदृढ, सशक्त, सद्भावनावादी राहील आणि तुमचा सन्मान, आमचा सन्मान हे जग करेल ना, आपली ही विचारधारणा जग स्वीकारेल. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोलण्यासारखं फार आहे, इथे तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. दिनांक 4 एप्रिल बोरगाव सारवाणी इथं हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश, मुस्लिम बांधवांकडून ईद मिलाद शीरकुर्म्याचं आयोजन व सर्व धर्माच्या लोकांना निमंत्रण देऊन एकताचा संदेश दिला. ईद मिलाद शीरकुर्मा पार्टीचा उत्साहात कार्यक्रम पार पडला. त्या अगोदर हिंदू बांधवांनी 27 रोजी रमजान रोजी मुस्लिम बांधवांकरता
इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. अनेक वर्षापासून बोरगाव सारवाणी या गावात असे हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा आखली जात आहे. यावेळी उपस्थित माजी सरपंच इस्माईल कुरेशी, सरपंच अमजद वहा, राजू शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख, सलीम चौधरी, बबन देशमुख, खलील जमादार, रब्बानी जमादार, मोहसिन पटेल, आरिफ कुरेशी, पेपर में आया था ना, पेपर में डाला था, न्यूज में नहीं आया था.